कारमधून आलेल्या चौघांनी गोळीबार केला. पळून जाताना ट्रक चालकाच्या कमरेला. जालन्यात थरारक घटना. जालना शहरात असलेल्या एका टोलनाक्याजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं शहर हादरले. कारमधून आलेल्या काही लोकांनी एका ट्रक चालकावर हल्ला करत त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ट्रकमध्ये भंगार घेऊन मुंबईकडे निघालेल्या या ट्रक चालकाला काही जणांच्या टोळक्यानं अडवून गोळीबार केल्याचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. जालना शहरातील संभाजीनगर रोडवरील टोलनाक्याजवळ ट्रक चालकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 24 वर्षीय ट्रक चालक गोळीबाराच्या घटनेतून अगदी थोडक्यात बचावला आहे. बंदुकीची गोळी कमरेला लागली, मात्र ट्रक चालकाचा जीव या घटनेत अगदी थोडक्यातच वाचलेला आहे. मोहम्मद रिजवान हसाबुद्दीन असं गोळीबारात जखमी झालेल्या ट्रक चालकाचं नाव आहे. मोहम्मद रिजवान हसाबुद्दीन हा ट्रकमध्ये भंगारमाल घेऊन मुंबईहून जालन्याकडे निघाला होता. त्याचवेळी जालना शहरातील जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टोलनाक्याजवळ कारमधून आलेल्या तिघांनी ट्रक चालक मोहम्मद रिजवान हसाबुद्दीनवर हल्ला केला. जखमी ट्रक चालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. नागेवाडी टोल नाक्याजवळ आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडलेली आहे. एका व्यक्तीवर 3 जणांनी फायरिंग केलेली आहे. प्राथमिक माहिती घेतली असता ज्याच्यावर फायरिंग झालेली आहे, ज्याची बळीत आहे, त्याला एक किरकोळ जखम झालेली आहे, परंतु जीवे मारण्याच्या उद्देशानेच त्याच्यावर फायरिंग केलेले आहे असं निष्पन्न झालेलं आहे. आणि ते दोघंही आपसामध्ये नातेवाईक आहेत, त्याच्या साडूनच त्याच्यावर असा हल्ला केलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि हे दोन्ही जण जे आहेत, त्यातला विक्टिम जो आहे आणि यातले आरोपी हे सर्व मुंबईचे आहेत आणि मुंबईवरूनच ते इथं आलेले आहेत. विक्टिम जो आहे जखमी झालेला, तो भंगारच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. गाडी पार्किंग करून तो चहा पाण्यासाठी बाहेर आलेला असताना त्याच्यावर अटॅक झालेला आहे. त्यांचं पूर्ववैमनस्य आहे आणि त्या पूर्ववैमनस्यातून ही घटना घडलेली आहे. आरोपीच्या तपासाकरता आम्ही एक पथक रवाना केलेलं आहे. यामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. किती राऊंड फायर झालेले आहेत आणि कशी जखम झालेली? 3 राऊंड फायर झालेले आहेत आणि त्याला जखमीला ओटीपोटाच्या खाली जांघेजवळ अशी एक घासून गेलेली आहे गोळी आणि तेवढीच एक जखम झालेली आहे. जास्त गंभीर जखम नाहीये. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.